अस्ति वक्षसि वृंदावन विहारंतम श्रीकृष्ण हृदय चिंतन अखिल हेय प्रत्यनिक समस्त कल्याण गुणाकर उपाश्रेष्ठ देव भगवान श्री स्वामीनारायण मंदिर सावदा मध्ये विराजमान श्री हरिकृष्ण महाराज, श्री राधा कृष्ण देव, विघ्न विनायक देव, श्री कष्टभंजन देव यांच्या दिव्य चरण कमली वंदन। आजचा हा परम पवित्र आषाढ बीजचा दिवस म्हणजेच रथयात्रेचा दिवस, अशा सुंदर उत्सवाचे आयोजन आपल्या मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी श्री स्वयंप्रकाश दासजी स्वामी, शास्त्री स्वामी श्रीजी प्रियदासजी स्वामी चा दिवस। कालिदास यांची उक्ती, उत्सव प्रिया खलु मानवाहा, मनुष्याचं जीवन हे उत्सव प्रिय आहे। आपल्या सर्वांनाच, मग तो लहान असो किंवा वृद्ध असो, परंतु उत्सव आला म्हणजे सर्वांना एक नवा उत्साह मिळत असतो। कारण की उत्सवाचा अर्थच तो आहे, उत्कृष्ट सवह इति उत्सवः, उत्कृष्ट यज्ञ जो आहे त्याला उत्सव म्हटला गेलेला आहे। आणि असा सुंदर उत्सव आज आपल्या मंदिराच्या माध्यमातून इथे राबवण्यात येत आहे। खरोखर आजचा उत्सव म्हणजे श्रद्धेचा उत्सव, भक्तीचा उत्सव, सेवेचा उत्सव आणि समर्पणचा उत्सव आहे। जगन्नाथपुरीमध्ये तर आज भगवान जगन्नाथ, भैया बलभद्र आणि सुभद्राजी यांच्यासोबत आज नगर चर्चेमध्ये निघालेले आहेत। परंतु आपण सर्व काही तिथपर्यंत पोहोचत नाही। परंतु शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजीला संकल्प झाला की आपण जर जगन्नाथपुरीला जाऊ शकत नसणार तर आपल्या सर्व भक्तांना तेच दर्शन आपल्या सावदामध्ये, आपल्या मंदिरामध्ये घडायला पाहिजे। आणि त्यासाठी शास्त्रीजींनी खूप सुंदर इथे उत्सवाचं आयोजन केलं। त्यासाठी आपण शास्त्रीजींसाठी टाळ्यांचा गजर करूया। भगवान स्वामीनारायण जेव्हा नीलकंठ वेशामध्ये विचरण करत असायचे, त्यावेळी हिमालयामधून आसाममध्ये फिरत फिरत नंतर भगवान ओरिसामध्ये जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये आलेले आहेत। आणि तिथे इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी भगवान नीलकंठवर्णी विराजमान। लोकांना चर्चा सुरू झाली की कोणी बटुकवर्णी आलेले आहे, सुंदर मस्तकावर जटा धारण केलेली आहे, मुखावर तेज समावत नाही आहे, असे दिव्य योगी आज आपल्या नगरमध्ये आलेले आहेत। आणि त्यावेळी ओरिसाचे जे राजा होते दोंगवंशीय मुकुंददेव महाराज, त्यांना पण हे समाचार मिळाले। आणि त्यावेळी हे मुकुंददेव महाराज नीलकंठवर्णीचं दर्शन घेण्यासाठी इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी आलेले आहे। आणि त्यांची आभा, त्यांचं तेज बघून मुकुंददेव महाराजला नक्की झालं की हे कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे, हे कोणी दिव्य पुरुष आहे। आणि त्यावेळी मुकुंददेव महाराज यांनी भगवान नीलकंठवर्णीला प्रार्थना केली की प्रभू, उद्याच्या दिवशी आमच्या नगरमध्ये भव्य नगर यात्रेचा उत्सव असतो, रथयात्रेचा उत्सव असतो, तर नक्कीच तुम्ही त्या रथामध्ये विराजमान व्हा आणि सर्व हरिभक्तांना सुद्धा तुम्ही दर्शन द्या। आणि मुकुंददेवचा भाव बघून, त्यांच्या भावाला समर्पित होऊन भगवान नीलकंठवर्णी त्या रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या रथावर विराजमान झाले आणि संपूर्ण नगराला त्यांनी सुद्धा दर्शन दिलेलं होतं। असा सुंदर योग आपल्या संप्रदायाचा या रथयात्रेसोबत जुडलेला आहे। तर नक्कीच भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आपण रोज मंदिरामध्ये जात असतो, परंतु भगवंताने आपल्या सगळ्यांवर कृपा करून भगवंताने विचार केला की रोज माझे भक्त मला दर्शन घेण्यासाठी येत असतात, तर आज स्वतःवरून भगवानने विचार केला की मला माझ्या भक्तांना दर्शन द्यायला पाहिजे। आणि म्हणून जो काही भक्त मंदिरापर्यंत पोहोचत नाही, शारीरिक अवस्थेमुळे जर कोणी पोहोचत नसला तरी सुद्धा त्या भक्तांवर कृपा करत असताना भगवान आज आपल्या नगरमध्ये घरोघरी फिरत असतात आणि दर्शन देत असतात। तर ह्या उत्सवाच्या मागे एक उद्देश असा असतो की आपण मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायला पाहिजे। आपण रोज आपल्याला एवढं सुंदर मंदिर आहे, हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण देव, इथे संकल्प पूर्ण करणारे देव आहे। तुमच्या मनामध्ये काही दुःख असलं ते दुःख दूर होत नाही आहे। आणि त्यावेळी जर तुम्ही या हरिकृष्ण महाराज आणि राधाकृष्ण देव समोर जर संकल्प मात्र करा तर तो संकल्प नक्कीच तो पूर्ण होत असतो। असे एवढे संकल्पपूर्ती भगवान आपल्याला इथे प्राप्त झालेले आहे।